नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा पहिला धडा लॉज ऑफ मोशन याविषयी एक ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला हा धडा ज्यावेळेस आपण शिकू, अभ्यासू, त्यावेळेस आपल्याला हा धडा कदाचित खूप सोपा जाईल. त्यामुळे आपण ह्या धड्याचा एक ओव्हरव्ह्यू पाहूया. या धड्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी पाहायच्या आहेत आणि खूप भरभरून आपल्याला या धड्यामध्ये न्यूमरिकल्स सोडवायचे आहेत. न्यूमरिकल्स म्हणजे असे प्रश्न ज्यामध्ये गणितही आपल्याला थोडीशी माहिती असायला पाहिजे आणि गणितही थोडंसं यूज करतो आपण, त्याला आपण न्यूमरिकल्स असं म्हणतो. आणि हो, सायन्समध्ये इथून पुढे तुम्हाला न्यूमरिकल्स येणार आहेत, त्यामध्ये गणित येणार आहे सायन्समध्ये सुद्धा. आणि आपल्याला आठवीलाही होतं, आठवीलाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी गणित आलेले होते. सो हे आहे बघा लॉज ऑफ मोशन. आणि ह्या धड्यामध्ये आपल्याला ओव्हरव्ह्यू शिकायचं आहे, ते म्हणजे मोशन काय असतं, त्यानंतर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, ॲक्सलरेशन काय असतं आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे की 3 आहेत, हे काय सांगतात, काय असतात हे पाहायचं आहे आपल्याला. आणि ह्याचे रिलेटेड इक्वेशन्स, म्हणजे इक्वेशन्स आणखी बरेच काही इक्वेशन पाहायचे आहेत आपल्याला. उदाहरणार्थ कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत, बरेच काही इक्वेशन आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. मग आपल्याला सगळ्यात अगोदर तुम्हाला टॉपिक दिलेला आहे बघा, मोशन्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन काय असतं. आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टचं जर मोशन पाहायचं असेल तर आपण हे लोअर क्लासेसमध्ये पाहिलेलं आहे. काय असतं मोशन ऑफ 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 अन ऑब्जेक्ट. पहा, एखादं ऑब्जेक्ट, एखादी वस्तू जर नेहमी त्याची जागा बदलत असेल, उदाहरणार्थ एक ट्रेन जर चालू ट्रेन आहे जी की पटरीवर चाललेली आहे, ती नेहमी एका सेकंदाला तिची जागा बदलते. मग एखादी वस्तू जर नेहमी तिच्या सेकंदाला जागा बदलत असेल तर आपण तिला म्हणतो की ती वस्तू किंवा ती गोष्ट मोशनमध्ये आहे. मग एखादा सायकल चालवणारा व्यक्ती सायकल चालवत आहे, तो मग सायकलची जागा नेहमी बदलते, प्रत्येक सेकंदाला सायकलची जागा बदलते, त्यामुळे सायकल मोशनमध्ये आहे. मग एखादं ऑब्जेक्ट जर कंटिन्युअस डिस्प्लेस करत असेल, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. आपण हे लोअर क्लासेसमध्ये पाहिलेलं आहे, आपल्याला हेच त्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट काय असते. मग खाली दिलं आहे तुम्हाला बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे. जर हे एक्झाम्पल आपल्याला समजून घेण्यासाठी खूप छान एक्झाम्पल दिलं आहे बघा तुमच्या बुकमध्ये. बघा डायग्राम नंबर ए दिले आहे बघा आपल्याला. ह्या ठिकाणी डायग्राम नंबर ए दिलेले आहे. या ठिकाणी आपल्याला डायग्राम नंबर ए दिलेली आहे. ही डायग्राम पाहण्यासाठी आपण लक्ष द्या सगळेजण. बघा, ए पासून बी पर्यंत जी की आपल्याला बारीक 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 डॉटेड लाईन दिलेली आहे बघा. ही जी डॉटेड बारीक बारीक लाईन दिलेली आहे, ही लाईन सांगते आपल्याला की ए पासून बी पर्यंत एकदम स्ट्रेट लाईन आहे. काय आहे, ए पासून बी पर्यंत एकदम स्ट्रेट लाईन आहे. मग ए पासून बी पर्यंत जे स्ट्रेट लाईन दिलेलं आहे आपल्याला, ए पासून बी पर्यंत एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे. मग ए पासून बी पर्यंत जी स्ट्रेट लाईन दिलेली आहे बघा बारीक बारीक टिंबांनी, ह्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, 2 पॉईंटमधलं एकदम कमीत कमी जे अंतर असतं त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आणि ए टू बी जर तुम्ही वाकडा तिकडा रस्ता दिला आहे बघा, जो बाजूला दिला आहे तुम्हाला वाकडा तिकडा रस्ता, हा दिला आहे वाकडा तिकडा रस्ता, ह्या वाकड्या मग तुम्हाला ए टू बी एक वाकडा तिकडा रस्ता सुद्धा दिला आहे बघा. ए टू बी थोडासा जो वाकडा तिकडा रस्ता दिलेला आहे, हा वाकडा तर तुम्हाला ए टू बी यामध्ये एक सरळ डॉटेड बारीक बारीक लाईननं एक तुम्हाला रस्ता दाखवलेला आहे. तो सुद्धा रस्ता आहे पहा, जो की हा रस्ता आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी एक वाकडा तिकडा रस्ता सुद्धा दिलेला आहे बघा. तर यामध्ये 2 रस्ते आहेत. एक आहे ए टू बी, एक स्ट्रेट सरळ लाईन आहे ए टू बी बारीक बारीक टिंबांनी काढलेली. ही सांगते आपल्याला की डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर 2 बिंदूमधलं, 2 जागेमधलं, 2 ठिकाणामधलं सगळ्यात कमीत कमी अंतर, त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो, जे सरळ असायला पाहिजे. सगळ्यात मोठी अट आहे की सरळ असायला पाहिजे ते. ओके. आणि डिस्टन्स काय असतं, 2 पॉईंटमधलं कसंही अंतर, वाकडं तिकडं असू किंवा कसंही असू, फक्त अंतर पाहिजे. जो रस्ता लागतो आपल्याला चालण्यासाठी, जो की दिला आहे पहा ए टू बी, जो रस्ता दिला आहे बघा वाकडा तिकडा काळ्या पूर्णपणे एकदम पूर्ण न डॉट असलेली जी लाईन दिसते काळ्या कलरची, त्यामध्ये ए टू बी पूर्णपणे दिलेला आहे. मग ह्याचा अर्थ काय, हे आहे डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय, कसंही वाकडा तिकडा रस्ता. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सरळ आणि कमीत कमी असणारा रस्ता. मग आपल्याला हे शिकायचं आहे यामध्ये. मग तुम्हाला खूप छान एक्झाम्पल सुद्धा
दिलेलं आहे बघा. खाली एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला की शीतल आणि प्रशांतचा हाऊस आहे. तिथून 2 रस्ते आहेत बघा, ए आणि बी रस्ता आहे आणि डायरेक्ट सरळसुद्धा रस्ता आहे शाळेमध्ये जाण्यासाठी. हे आपल्याला पाहायचं एक्झाम्पल काय असतं काय नाही. त्यानंतर आपल्याला पुढं शिकायचं आहे आपल्याला डिस्प्लेसमेंट काय असतं. पुढं आपल्याला शिकायचं आहे की डिस्प्लेसमेंट काय असतं. बरं, डिस्प्लेसमेंट शिकायच्या अगोदर आपल्याला डिस्टन्सची डेफिनेशन दिलेली आहे. डिस्टन्स काय असतं पहा. डिस्टन्स इज अ लेंथ ऑफ अ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट वाईल अ मोशन गोईंग फ्रॉम पॉईंट टू अनदर. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे, जो आपल्याला रस्ता लागतो, तो रस्ता कसाही असू शकतो, सरळ असू शकतो, वाकडा असू शकतो, कसंही असू शकतो. पण या ठिकाणी आपल्याला हा रस्ता आपण डिस्टन्स असं म्हणत असतो बघा. आता दिलं आहे आपल्याला खाली ए पासून जर गाडी निघाली आणि ती पूर्ण ट्रॅव्हल करून एपर्यंत आली तर ते सुद्धा डिस्टन्स आहे मित्रांनो. आणि सपोज जर आपण डिस्टन्स पाहिलं तर ए पासून गाडी निघाली आणि बीपर्यंत परत ए पाशी आली ना तर डिस्टन्स पूर्ण सर्कल होईल बघा. पण जर आपण तर डिस्प्लेसमेंट पाहिलं, जर ए पासून गाडी निघाली आणि पूर्ण परत एपर्यंत आली तर डिस्प्लेसमेंट 0 आहे, कारण की जागा जिथं आहे तिथंच आहे ती जागा, बरोबर आहे. जर एक कारचं एक्झाम्पल दिलं, हेही पाहिजे आपल्याला. नंतर आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी काय असतं हे पाहिजे. पहा, स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. लक्षात द्यायचं, स्पीड नेहमी डिस्टन्सविषयीच बोलते आणि व्हेलॉसिटी नेहमी डिस्प्लेसमेंटविषयीच बोलते. स्पीड आपल्याला कधीही दिशा सांगत नाही, कुठं चाललं आहे, काय चाललं आहे, काय फरक पडत नाही आहे. पण व्हेलॉसिटी आपल्याला नेहमी दिशा सांगत असते. त्यामुळे स्पीड ही एक स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. बघा, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. स्केलर आणि वेक्टर तुम्हाला पुढे गेल्यानंतर खूप त्रास देतील, त्यामुळे आत्ताच समजून घ्या. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी आणि द व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. मग तुम्हाला दिलं आहे बघा, CGS युनिट दिलं आहे, SI युनिट दिलं आहे, हे पाहिजे आपल्याला. मीटर पर सेकंड, मीटर सेंटीमीटर पर सेकंड. नंतर व्हेलॉसिटी दिलं आहे बघा. व्हेलॉसिटी इज अ काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सरळ रस्ता असेल तर तो डिस्प्लेसमेंट आहे आणि वाकडा तिकडा असेल तर तो डिस्टन्स असतो. आपण हे अगोदरच पाहिलेलं आहे. आपल्याला बरंच काय आणखी गोष्टी बऱ्याच काय पाहिजे आहेत त्यामध्ये. नंतर आपल्याला पाहायचं आहे बघा फॉर्म्युले. आणि तुम्हाला म्हणलं, मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की आपल्याला यामध्ये बरेच न्यूमरिकल्स करायचे आहेत. या ठिकाणी बघा तुम्हाला लगेच तिसऱ्याच पेजवर न्यूमरिकल्स आलेले आहेत, हे तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. नंतर आपल्याला पाहायचं की इफेक्ट काय येतं जर तुम्ही स्पीडअप केली, खूप गाडी स्पीडअप केली आणि तुम्हाला अचानक गोल टर्न आला. गोल डायरेक्ट पूर्ण गोल नसेल की थोडासा टर्न आला, मग त्यावेळेस तुम्ही स्पीड किती असायला पाहिजे, तुमची स्पीड किती जर फास्ट असेल तर किती तुम्हाला लागेल, ह्या गोष्टी पाहायच्या आहेत आपल्याला. त्यामुळे आपली व्हेलॉसिटी, स्पीड किती असायला पाहिजे, आपली गाडी किती आपण कंट्रोल केली पाहिजे, गाडी म्हणा, सायकल म्हणा, ह्या गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये असायला पाहिजेत. मग आपल्याला स्पीड किती पाहिजे, आपण सेफ स्पीड किती पाहिजे हे पाहायचं आहे. आपल्यामध्ये बॉडीवर इफेक्ट काय होतील हे सुद्धा पाहायचं आहे. आपल्याला खाली सायंटिस्टचे थोडेसे दिलं आहे पहा. गॅलिलिओने आपल्याला बऱ्याच स्पीड ऑफ ड्राय एअर सांगितलं होतं. लाईटची स्पीड ड्राय एअरमध्ये किती, व्हॅक्यूममध्ये किती, हे सांगितलेलं आहे. नंतर आपल्याला थोडंसं बघा टेबल दिलेलं आहे. हा टेबलसुद्धा सॉल्व करता येणार आहे, आपल्याला सॉल्व करायचंच आहे. त्यामुळे खूप सोपे दिलेले आहेत. नंतर आहे बघा ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन नाव थोडंसं वेगळं आहे. याचा मराठी अर्थ जर पाहिला तर मराठी अर्थ होतो बघा तोरण. आता तोरण जर तुम्हाला सांगितलं तर काहीच कळणार नाही, काही विषय हे तुम्हाला लागणार नाही. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची स्पीड वाढवणे. उदाहरणार्थ तुम्ही गाडी पाहिली असेल, गाडीमध्ये जे आपण स्पीड वाढवतो ना, हँडलला असतं बघा, ती फिरवल्यानंतर स्पीड वाढते, भ्रूम अशी गाडी वाजते. जे हँडलला असतं त्याला आपण बोलतो ॲक्सेलरेशन करणे, गाडीला ॲक्सेलरेशन करणे, स्पीड देणे गाडींना. मग ॲक्सेलरेशन म्हणजे तोरण होत असतं. आणि ॲक्सेलरेशन काय असतं, त्यानंतर खाली एक्झाम्पल दिलं आहे जे चॅनलचं आणि बॉलचं, हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युलासुद्धा पाहायचा आहे. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आपल्याला पुढे दिलेला आहे, पुढेसुद्धा पाहायचा आहे आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. हे पहा, या ठिकाणी दिलं आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला तुम्ही रिवाईज करून ठेवा, कारण की ह्या फॉर्म्युल्यावर तुम्हाला नेहमी आणि सगळ्यात जास्त तुम्हाला न्यूमरिकल्स ह्याच फॉर्म्युले विचारलेला आहे. तर त्यामुळे ह्या फॉर्म्युल्याची तयारी ठेवा. आणि ह्या फॉर्म्युल्याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. या फॉर्म्युल्याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. बघा काय सांगितलं आहे नेमका, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, ॲक्सेलरेशनला आपण एनं दाखवतो आणि ॲक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी. फायनल म्हणजे काय, ज्यावेळेस गाडी चाललेली आहे त्यावेळेस तिची एकदम हायस्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय तर स्पीड, एक प्रकारची स्पीड. पण ती स्पीड कशी असली पाहिजे, सरळ असली पाहिजे, दिशा दाखवणारी पाहिजे. मग एक प्रकारची स्पीड जी दिशा दाखवते आपण तिला व्हेलॉसिटी म्हणतो. आणि व्हेलॉसिटी जी शेवटची असेल, जी स्पीड
स्पीड एकदम खूप जास्त असेल आणि शेवटची व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी त्याच्यामधून जी सुरुवातीला व्हेलॉसिटी होती, सुरुवातीला काय असणार आहे, गाडी ज्यावेळेस निघली त्यावेळेस व्हेलॉसिटी काय असणार आहे 0. मग फायनल व्हेलॉसिटीमधून सुरुवातीची व्हेलॉसिटी मायनस करायची आणि मायनस केल्यानंतर त्याला भागायचं जेवढा आपल्याला टाईम लागला. उदाहरणार्थ ए पासून बीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला टाईम 5 सेकंद लागला, 3 सेकंद लागला, 2 सेकंद लागला. मग हे करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. मग ॲक्सलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. आणि जर शॉर्ट फॉर्म्युला दिला आहे तोही दिला, हाही तुम्ही रिवाईज करून जायचं आहे. खूप मजेदार फॉर्म्युला आहे आणि याच्यावर खूप जास्त असं मजेदार प्रकारे तुम्हाला हे येतील MCQ सॉल्व करता येतील. सो आणखी पुढं पाहूया काय दिलेलं आपल्याला. यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सेलरेशन काय सांगितलं आहे बघा. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन काय असतं, ज्या वेळेस एखादी गाडी स्पीडने चाललेली आहे आणि त्याची आपल्याला आणखी स्पीड वाढवायची आहे तर ही पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन झालं. आपण ॲक्सेलरेशन केलं तर स्पीड वाढली पाहिजे, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. एखादी पंखा फिरतोय आणि आपण बंद केल्यावर तो थांबतो ना, तर थांबला म्हणजे काय केलं आपण, ह्याचं ॲक्सेलरेशन कमी केलं आणि हे काय झालं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि दुसरं असतं बघा झिरो ॲक्सेलरेशन. स्पीड चालू आहे ना त्याच गतीने हळूहळू चालत राहणं, स्पीड वाढतही नाही आहे कमी होत नाही, झिरो ॲक्सेलरेशन. नंतर आपल्याला पाहिजे डिस्टन्स टाईम ग्राफ. हाही खूप इंटरेस्टिंग आहे. यामध्ये आपल्याला डिस्टन्स आणि टाईम विरुद्ध ग्राफ पाहायचा आहे बघा. तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचे आहेत. यामध्ये ग्राफही आपल्याला खूप धड्यामध्ये ग्राफही खूप ड्रॉ करायचे आहेत. त्यामुळे सोबत शिकवता ज्यावेळेस तुम्हाला टीचर शिकवतील त्यावेळेस सोबत ग्राफ पेपरही सोबत ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ग्राफ एकदा काढायला शिकाल तर खूप तुम्हाला हा धडा सोपा जाईल. बघा ह्यामध्ये तुम्हाला ग्राफ दिलेला आहे. तर बघा टाईम डिस्टन्स ग्राफ, वेलोसिटी टाईम ग्राफ ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आणि खाली दिलेत बघा इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड्स. इक्वेशन ऑफ मोशन तुम्हाला ग्राफिकल मेथडने दिलेलं आहे. तर बरं आता ह्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वाचे एक इक्वेशन आलेले आहेत बघा 3. हे 3 इक्वेशन तुम्ही नेहमी पाठ लक्षात ठेवायचे. तुम्ही काहीही झालं तरी तुम्हाला हे 3 इक्वेशन पाठच राहिले पाहिजे, तर खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही पाहिलं तर 11th ला आहेत, 12th ला आहेत, त्यामुळे हे इक्वेशन तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. 10th ला सुद्धा आहेत. बरं पहिलं इक्वेशन नेमकं सांगतंय काय पहा. V म्हणजे काय तर फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय शेवटची व्हेलॉसिटी. U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. V इज इक्वल टू U प्लस AT, खूप महत्त्वाचे आहे. दुसरं आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर, खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरं आहे V स्क्वेअर प्लस U स्क्वेअर प्लस 2AS, हेही खूप महत्त्वाचं आहे. ह्या तिन्ही इक्वेशन तुम्ही पाठ झाल्याच पाहिजे. आणि ह्या 3 इक्वेशन तुम्हाला पाठ नसतील होत तर 10 वेळेस ह्या 3 इक्वेशन न पाहता किंवा पाहून लिहून काढा, म्हणजे पाठ होतील तुम्हाला. आणि जर पाठ झाली तर ह्यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल्स खूप लवकर पटकन सॉल्व होतील आणि तुम्हाला जास्त हार्ड MCQ नाही येतं. ॲज कम्पेअर टू 10th, 11th, 12th हे तुम्हाला खूप सोपे MCQ आलेले असतात, न्यूमरिकल्स आलेले असतात, ते तुम्ही सॉल्व करू शकतात. फक्त हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाही तर समजून घ्यायचे आहेत आपल्याला शिकवता वेळेस. आणि काही काळजी नाही करायची, शिकवता वेळेस आपण पूर्णपणे हे समजून घेऊया. नंतर पुढं पाहूया आपल्याला पुढं काय आणखी दिलेलं आहे बघा. ह्यामध्ये पुढं आपल्याला इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम आपल्याला हे दिलेलं आहे बघा. व्हेलॉसिटी आणि टाईममध्ये इक्वेशन काय डिस्क्राईब करते हे दिलेलं आहे आपल्याला. खाली दिलं आहे बघा V इज इक्वल टू U प्लस AT. आणि बरंच काय आपल्याला इक्वेशनला आहे ना एक्सप्लेन केलेलं आहे. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे पहा, इक्वेशन डिस्क्राईब द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीमध्ये काय रिलेशन आहे हे सांगितलं आहे बघा. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीमध्ये हे रिलेशन आहे हे सांगितलेलं आहे आपल्याला. नंतर आपण पाहिलं तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय पहा, एखादा पंखा फिरतोय त्याची स्पीड कमी करत नाही जास्तही करत नाही, तो एकदम असं गोल गोल दमाने आपलं चालू आहे त्याचं, त्याला कोणी डिस्टर्ब करत नाही काय नाही. मग ती असते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरं काय असतं काय नाही हेही पाहायचं आहे आपल्याला. नंतर आणखी काय पाहायचं आहे बघा ह्या धड्यामध्ये आपल्याला, डिटरमाइनिंग द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजा एखादं पंखा फिरतोय किंवा एखादा कॉईन तुम्ही टॉस केला आहे किंवा डिस्क फिरते कॉईन फिरवत आहेत तर त्यावेळेस त्याची डायरेक्शन कशी पाहायची, डिटर्मिनेशन कशी करायचं, तर हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे ह्या धड्यामध्ये. नेक्स्ट आपल्याला बरेच काही तुम्हाला सांगितलं मी, न्यूमरिकल्स खूप मोठे आहेत. न्यूमरिकल्स आज तुम्हाला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. आता ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला बघा काय, डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्स अपॉन टाईम तुम्हाला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत. हे फॉर्म्युले सुद्धा लागणार आहेत. नंतर आता खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ह्या धड्याचे आपल्याला 2 पार्ट आहेत बघा. एक आहे बेसिकली डिस्टन्स टाईम वेलोसिटी ह्याच्याविषयी सांगते. दुसरं सांगते बघा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. मग ह्यामध्ये आपल्याला पाहिजे बघा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन 3 मोशन आहे, 3 लॉ आहेत. फर्स्ट लॉ काय सांगते बघा, ॲन ऑब्जेक्ट, यू मे 1 सेकंड बघा,
पहिला लॉ सांगतोय, जर एखादी वस्तू जर एका ठिकाणी रेस्टवर असेल, एका ठिकाणी ठेवलेली असेल, तर ती कधीच हलणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला हलवत नाहीत. उदाहरणार्थ, जर एखादा बॉक्स मी टेबलवर ठेवला तर ती कधीच तिथून हलणार नाही. का हलणार नाही? कारण त्याला कुठून फोर्स दिलेलाच नाही आहे, हे सांगताय पहिला लॉ. आणि त्याचबरोबर हेही सांगतंय, समजा एखादा बॉल तो फिरतोय, एखाद्या रस्त्यावर आपलं फिरतोय किंवा एखाद्या रस्त्यावर सगळ्या गाडी चाललेली आहे, एखादी गाडी चाललेली आहे मग त्या ठिकाणी ती गाडी नेहमी चालतच राहणार, कधीच थांबणार नाही. का थांबणार नाही? कारण की ती गाडी मोशनमध्ये कधीच थांबणार नाही. मग आणि आता मग प्रश्न पडला असेल की जर रस्त्यावरच्या गाड्या आहेत तर आपण त्याला स्पीड द्यायचं कमी केलं, ॲक्सिलरेट नाही केलं तर ती गाडी एका थोड्या डिस्टन्सवर जाऊन थांबते. मग का थांबते? मग हे होतं बाळांनो, फ्रिक्शनमुळं. जे रस्त्यावर जे खरबुडा रस्ता आहे आणि टायरसुद्धा खरबुडा असतो, त्या खरबुड्यामुळं घासतं एकमेकाला आणि फ्रिक्शन होऊन ते टायर एका जागेवर थांबतं. जर आपण पाहिलं, जर अशा ठिकाणी जिथं फ्रिक्शन काहीच नाही आहे, खरबूड काहीच नाही, एकदम मऊ आहे, तर त्या ठिकाणी एक चेंडू जर आपण फेकला तर कुठपर्यंत पण चालतो, थांबत नाही. आणि एक फन फॅक्ट सांगतो, जगामध्ये अशी एकही पूर्णपणे फ्रिक्शनलेस, म्हणजे जिथं फ्रिक्शन बिलकुल नाही आहे, अशी एकही गोष्ट नाही आहे. तर मग त्यांनी नियम काय सांगितलं बघा, न्यूटनचा पहिला लॉ. न्यूटन खूप महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत. न्यूटननी खूप मोठं काम केलेलं आहे बघा. आयझॅक न्यूटन जे आपण अभ्यासतो ना ग्रॅव्हिटेशन लॉ, त्यांनीच हे सुद्धा लॉ दिले आहेत बघा, न्यूटनचे लॉ. मग पहा काय सांगितलं आहे, अन ऑब्जेक्ट कंटिन्युअस टू रिमेन ॲट द रेस्ट ऑर इन द स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर ॲक्ट्स ऑन इट. काय सांगितलं आहे, एखादी वस्तू ठिकाणी आहे किंवा ती चालत आहे तर ती तशीच राहणार जोपर्यंत तुम्ही त्याला काही बदल करत नाहीत. हा पहिला लॉ आहे, खूप महत्त्वाचा आहे. हा लॉ तुम्ही लर्न करून ठेवायचा आहे. नंतर त्याच ठिकाणी दुसरा लॉ काय सांगतोय बघा, न्यूटन सेकंड लॉ बघा, आपल्याला मोमेंटम एक्सप्लेन करतोय, मोमेंटम आणि इनर्शिया एक्सप्लेन करतोय. बघा काय सांगतोय न्यूटनचा सेकंड लॉ, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. या ठिकाणी आपल्याला दुसरा लॉ 2 सांगतोय बघा. एक माहिती सांगते की जर तुमच्याकडं फोर्स असेल तर फोर्स कसा काढायचा, एखाद्या वस्तूवर फोर्स किती लावला हे काढायचं असेल तर काय कसं करणार तुम्ही, सगळ्यात पहिलं त्या वस्तूचा मास घ्यायचं, मास किती आहे, वस्तुमान किती आहे हे पाहायचं, आणि दुसरं व्हेलॉसिटी किती आहे, ॲक्सेलरेशन किती आहे. उदाहरणार्थ एक गाडी स्पीडनं चाललेली आहे, मग त्या गाडी स्पीडनं चाललेली आहे ना, मग किती फोर्स आहे हे काढायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात सोपा एक फॉर्म्युला आहे बघा, जो की दुसरा नियम आपल्याला सांगतोय पहा, न्यूटन सेकंड लॉ आपल्याला सांगतो बघा. न्यूटन सेकंड लॉ सांगतो की जर तुम्हाला फोर्स काढायचा आहे, एखाद्या गाडीवर फोर्स किती लावला काढायचा आहे, तर तुम्ही फोर्स घेणार आणि मास इन टू ॲक्सेलरेशन करणार, मास गुणिले ॲक्सेलरेशन. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे आणि तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे, हेच आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही बारीकाईने लक्ष दिलेलं गरजेचं आहे. पुढं पहा, मोमेंटम सांगतोय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. हे पाहायचं काय आहे. त्यानंतर बघा खाली तुम्हाला सांगितलं मी, आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे बघा, हा फॉर्म्युला दिला आहे पहा. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पहा न्यूटनचा थर्ड लॉ सर्वांना पाठ आहे बघा, आणि तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, आपल्या जीवनामध्ये खूप कामी येतो. बघा काय सांगतोय न्यूटनचा थर्ड लॉ, an action force has equal and opposite reaction force which act simultaneously. मग जे पेराल ते उगवाल हे सांगते. उदाहरणार्थ प्रत्येक तुम्ही जी गोष्ट करताल त्याला ॲक्शन आणि रिॲक्शन होत असतं. उदाहरणार्थ तुम्ही बॉल फेकला, एखाद्या भिंतीवर बॉल फेकला, तो ज्या दिशेने बॉल फेकला आहे त्याच्या अपोजिट दिशेने बॉल वापस येणार. जर तुम्ही ताकदीने बॉल फेकला आणि तो त्याच ताकदीने वापस येणार आहे बॉल, मग हे सांगते आपल्याला न्यूटनचा थर्ड लॉ की जी पण तुम्ही ॲक्शन करताल त्यांना अपोजिट रिॲक्शन असतं. त्यामुळं ॲक्शन करता वेळेस थोडंसं जागृत राहायचं आहे. नंतर आपल्याला काय पाहायचं आहे बघा, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगते बघा, एखादी गोष्ट जर मोमेंटम जर कन्झर्व असेल, मोमेंटम म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी. मग एखाद्या गोष्टीचं मोमेंटम जर कन्झर्व असेल तर ते कधीही चेंज होत नाही, एकदम कन्झर्व राहतं, तेच नेहमी राहतं, कधीही बदलत होत नाही बघा. या ठिकाणी आपल्याला मोमेंटमचा फॉर्म्युला दिला आहे बघा, हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे आणि पाठ करू आपण, काय काळजी नाही करायची. नंतर काय सांगितलं आहे बघा, मॅग्नेट्यूड ऑफ टोटल मॅग्नेटिझम
इज इक्वल टू मॅग्नेट ऑफ इनर्शियल मॅग्नेट्यूड. नंतर आपल्याला ह्या धड्यामध्ये पाहायचे आहेत बघा सॉल्व एक्झाम्पल. तुम्हाला मी सांगितलेलं आहे अगोदरपासूनच की आपल्याला ह्या धड्यामध्ये खूप जास्त न्यूमरिकल पाहायचे आहेत बघा. खाली तुम्हाला एक्झरसाइजमध्ये न्यूमरिकल दिलेले आहेत बा. ठीक आहे. आणि अशा प्रकारे हा धडा आपण ओव्हरव्ह्यू केलेला आहे. यामध्ये आपल्याला बरंच काही डिटेल आणि डेप्थमध्ये शिकायचं आहे आणि न्यूमरिकल्सची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही न्यूमरिकलची प्रॅक्टिस करण्यासाठी याचे फॉर्म्युले पाठ करावे. आणि तुम्हाला जाता जाता एक छोटासा होमवर्क देतो की सर्वांनी जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कृपा करून हा टेबल पूर्णपणे भरून आणायचा आहे. ठीक आहे. आणि एवढं सांगून आपण ह्या धड्याला एक येत्या कपल ऑफ डेजमध्ये शिकवायला सुरू करूया. आणि आय होप तुम्ही घरी जाऊन अभ्यास करताल, ह्या धड्याचं पूर्णपणे वाचन करताल मी व्हिडिओ टाकायच्या अगोदर. अँड दॅट्स इज माय फ्रेंड. थँक यू फॉर वॉचिंग दिस. बाय.